अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। गायछाप आणि ओम पंढरपुरी या तंबाखू उत्पादनांवर गोमाता तसेच हिंदू धर्मातील पवित्र प्रतीकांचा वापर केल्याचा आरोप करत माझं गाव माझा अभिमान कोपरगावकर या संघटनेच्या वतीने गुरुवार दिनांक 16 जुलै 2026 पासून कोपरगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। संघटनेने यापूर्वी अनेकदा प्रशासनाकडे निवेदन व तक्रारी सादर करून संबंधित कंपन्यांवर कारवाईची मागणी केली होती, मात्र वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। त्यामुळे अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संघटनेने स्पष्ट केले। संघटनेच्या प्रसिद्धी पत्रकानुसार महाराष्ट्र शासनाने गायीला राजमाता गोमाताचा दर्जा दिलेला असताना तिचे चित्र तंबाखूच्या पाकिटवर वापरणे ही श्रद्धेची विटंबना असल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच ओम पंढरपुरी या नावात पवित्र ओम चिन्ह आणि वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या नावाचा व्यावसायिक वापर करण्यात येत असल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जात असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे। या प्रकरणी संबंधित विभागांकडे अनेकदा तक्रारी व निवेदने सादर करण्यात आली होती, मात्र प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याने 16 जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले। जोपर्यंत संबंधित कंपन्यांवर योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशाराही संघटनेने दिला आहे। या आंदोलनाला विनय भगत, मयूर आव्हाड, अमित आदव आणि विजय जाधव यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे। मनसेचे कोपरगाव शहराध्यक्ष सतीश अण्णा काकडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुका पूर्ण ताकदीने उपोषणकर्त्यांच्या पाठीशी उभी राहील असे सांगितले। सदर आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येत असून प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। आज 16/7/2026 पासून कोपरगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन चालू केलेलं आहे। आम्ही निवेदन दिलेले होते, शासनाला अनेक वेळा निवेदन दिले, मग शासन एकीकडे म्हणतं 2024 साली जर JR काढलेला आहे राज्य सरकारने, गाईला राजमाता गोमाताचा दर्जा दिलेला आहे, गाईला आई मानलं जातं, गाईमध्ये 33 कोटी देवदेवता आहे, मग गाईचा असा अपमान का करतंय सरकार एकीकडे हिंदुत्ववादी दाखवतंय, एकीकडे हे दाखवतंय। मग एक गाय आणि गाय चित्र गाय छापवर गाय चित्र दुधात असलेलं व्यक्तीचं चित्र आहे, मग याचा घोर अपमान का करतंय? एकीकडे दाखवता का आम्ही सगळं हिंदुत्ववादी आहे, गायला आई मानतो, हे सगळं मानतो, मग इकडे हे पायंदळी का तोडवलं जात आहे? ओम पंढरपुरी ही गुजरातची कंपनी। ओम हा हिंदू धर्मातला सगळ्यात पवित्र उच्चार शब्द आहे आणि पंढरपूर हे वारकऱ्यांचं तीर्थक्षेत्र आहे, महाराष्ट्राचं पूर्ण आराध्य दैवत आहे। आज या आषाढी एकादशी निमित्त करोडोला भाविक वयोवृद्ध असू, लहान मुलांपासून पर वयोवृद्धापर्यंत हे पायी दिंडीला जात आहे। त्या पंढरपूर तीर्थक्षेत्राचा सुद्धा हे अवमान करताय, म्हणजे याचा अर्थ हे जाणून बुजून तर अपमान नाही करत आहे ना, हिंदू देवदेवतांचा अपमान करायचा ठरवलेलं आहे का? एकीकडे दाखवायचं आम्ही, मग सहिष्णुतावादी जर दाखवताय तर मग हे कुठं चाललेलं कुठे? तर आमचं अशी मागणी लवकरात लवकर राज्य सरकारला मागणी, गाय आणि गाय दुधात असलेलं व्यक्तीचं चित्र आणि ओम पंढरपुरी हे जागेवर गोठवण्यात यावे आणि त्या कंपन्यावर जागेवर दंडात्मक कडक कारवाई करून त्या नाव काढून हे करण्यात यावं। तसंच तुकाराम मुंडेंनी याच्यात जातीने लक्ष घालावं। नावाचा जरी भेसळ विषय नसला, नावाचा विषय असला तरी तुकाराम मुंडेंनी याच्यात लक्ष घालून हा हिंदू धर्माचा, हा सर्वच म्हणजे हिंदू म्हणजे सर्वांचाच अवमान आहे, तर त्याकरता त्यांनी लक्ष घालावं ही आमची नम्र विनंती। जोपर्यंत आमचं आश्वासन होत नाही तोपर्यंत हे बेमुदत धरणे आंदोलन चालू राहणार, याची दखल घ्यावी शासनाने। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज कोपरगाव शहर तहसील कार्यालयासमोर माझं गाव माझा अभिमान या संघटनेचे आमचे मित्र विनयजी भगत, मयूर आव्हाड, अमित आडव आणि विजय जाधव यांनी धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। यांचा अतिशय असा चांगला विचार आहे की ज्या गाईला राजमाता म्हणून सर्वोच्च दर्जा दिलेला आहे, त्या गाईच्या चित्राचा गायछाप या कारखान्याने गाईचं चिन्ह टाकतात। तसेच ओम पंढरपुरी हे जे आहे गायछाप, याच्यावर देखील
हिंदू धर्माचे जे ओम आहे हे प्रतीक असून ते गायछाप खाल्ल्यानंतर ते गायीचे चित्र व ते ओम पंढरपुरीचं चित्र हे पायाखाली येतं. याचा अवमान होऊन हिंदू धर्माचा अपमान हा 100% होतो आहे. तर त्यासाठी ते गायीचं चित्र आणि ओमचं चित्र काढावं यासाठी विनयजी भगत आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी इथं कोपरगाव तहसील या कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन धरलेले आहे. याला प्रथमतः मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि हिंदू सम्राट संघटना कोपरगाव यांच्या वतीने पाठिंबा जाहीर करतो. परंतु मला हे समजत नाही आहे, गायीसाठी जे विनय भगत असेल, आमचे मयूर आव्हाड असेल, अमित आव्हाड असेल, आढाव असेल, विजय जाधव असतील, हे जर धरणे आंदोलन करते तर जे हिंदुत्व म्हणून कोपरगावमध्ये नावारूपाला येतात जे हिंदूचा बुरखा घालून हिंडतात आणि काही गोष्ट झालं का गोरक्षक, आम्ही गोरक्षक हे गाया धरायच्या, हे करायचं ते करायचं, पोलीस स्टेशनला जायचं, बातम्या द्यायच्या आणि नावारूपाला यायचं. मग ते आज कुठे गेलेले? आज ते का झोपी गेलेले आहे का? जर सर्वसामान्य माणूस इथं उभा राहतोय तर त्याला पाठिंबा आपण का देत नाहीये हा प्रश्न प्रामुख्याने आज इथं पडलेला आहे. मी जो धरणे आंदोलन केलेलं आहे त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी पुन्हा एकदा पाठिंबा देतो आणि सदैव महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि हिंदू सम्राट संघटना त्यांच्या पाठीशी राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.